गुलाबरावांच्या वाढदिवसाला त्या सोहळ्यानिमित्तानं फटकेबाजी केली। प्रताप पाटलांनी ऐकलं असतं तर आमदार असते। किशोर पाटलांनी व्यक्त केली खंत। शायरीमधून गुलाबरावांचंही विरोधकांना आव्हान। तर गुलाबरावांनी वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित सोहळ्यामध्ये फटकेबाजी केलेली आहे। प्रताप पाटलांनी ऐकलं असतं तर आमदार असते असं त्यांनी म्हटलेलं आहे। जर का थोडासा विचार केला असता आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदेमध्ये मला असं वाटतं की प्रताप आज जमिनीवर बसलेला दिसला नसता तर स्टेजवरून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले असते। पण ते नशिबाच्या पुढे काही चालत नाही। मी तर सल्ला दिला होता पण प्रतापनी माझा सल्ला ऐकला नाही। मी कधी वाकून चालेल, झुकून चालेल, तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी ठेवा। अजून मी 58 पूर्ण केलंय आप्पा। 60 नंतर माणूस सिनियर सिटीजन होतो, त्यामुळे अजून तून बरोबर पैसू मी पैन लावशीत। त्यामुळे निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाप बाप होत आहे, ध्यान में रखो। त्यामुळे निश्चितपणाने ते धनसिंग पाटलांचा पोरगा असेल पण गुलाबराव पाटलाचा पुतण्या आहे हे त्याला सांगावं लागेल इथं लोकांना, आणि ते सगळ्या जगाला माहित आहे। नाही नाही तसा विषय नाही, असं बोलूच नको तू आता।